नमस्कार सेविकाताईंनो, पोषण शिक्षण माध्यम या आपल्या आवडत्या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आपल्या पोषण ट्रॅकरला पुन्हा नवीन अपडेट आलेला आहे, तो म्हणजे 20.7। तर तो अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि अत्यंत सुंदर असा अपडेट आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या भगिनींना तो शेअर करायचा आहे। तर जो आपला पोषण ट्रॅकरमध्ये नवीन अपडेट आहे त्याच्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन तो अपडेट करून घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये कुठले 4 बदल महत्त्वाचे आहेत ते आपण थोडक्यात इथं जाणून घेऊया। तर हे बघा, मी सर्व बदल हे मराठीमध्ये करून घेतलेले आहेत। तर सर्वात महत्त्वाचा बदल हा बघा, पहिला CBE आणि VHSND म्हणजे लसीकरण ह्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे दुसरा बदल हा अत्यंत महत्त्वाचा आहे, लाभार्थ्याचे लसीकरणाची सुधारणा। तिसरं बॉडी मास म्हणजे BMI आणि चौथं गर्भावस्थेतील वजन वाढ म्हणजे थोडक्यात आपण ANC तपशील असे म्हणू शकतो। तर अशा प्रकारे हे बदल झालेले आहेत। तर हे आपण सगळे बदल थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि 4ही बदल हे आपण प्रत्यक्ष तर हे बघा, आपण ज्यावेळेस अपडेट करून घेऊ त्यावेळेस आपल्या समोर असे मुख्य पृष्ठ ओपन होणार आहे। तर सर्वात प्रथम आपला जो पहिला बदल आहे CBE आणि VHND, तर त्याच्यासाठी आपल्याला मोरमध्ये जायचं आहे। मोरमध्ये जाऊन ते आपल्याला इथं आपले जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला बघून घ्यायचे आहे की त्याच्यात आपल्याला कुठले बदल करण्यात आलेले आहे। तर हे बघा, मोरमध्ये गेल्यानंतर इव्हेंट म्हणजे आपले जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये बदल झालेला आहे। तर ते आपल्याला जाणून घेण्यासाठी इथं इव्हेंट याला क्लिक करून घ्यायचे आहे। ते ओपन केल्यानंतर आपल्याला हे असं पेज ओपन होणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला समजून आले असेल की जे आपलं कार्यक्रम आहे ते कार्यक्रमामध्ये जे चिन्ह आहे, जे चित्र आहे ते देखील इथं बदल करण्यात आलेले आहे। बघा, अशा प्रकारे इथं बदल करण्यात आलेला आहे। तर आपल्याला तो बदल कशा प्रकारे आहे ते आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे। तर आपल्याला CBE याला क्लिक करायचं आहे। CBE क्लिक केल्यानंतर हे बघा, आपल्याला अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे आणि जे अधिकचे चिन्ह आहे म्हणजे आपल्याला ते जोडायचं आहे। तर जोडत असताना आपल्याला ह्या ठिकाणी प्रथम क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला पेज ओपन होणार आहे। पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथं या ठिकाणी जो CBE कार्यक्रम घेतला आहे त्याची तारीख टाकायची आहे आणि कुठल्या प्रकारचे थीम म्हणजे आपण कार्यक्रम घेतला तो आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। तर ते आपण इथं प्रत्यक्षात टाकून घेऊ। तर सर्वप्रथम कॅलेंडरला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्या कार्यक्रमाची तारीख टाकल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असे आपले समोर लिस्ट ओपन होणार आहे। तर अशा प्रकारे आपले 5 कार्यक्रम आहेत। तर ते आपल्याला हे बघा, जो पहिला कार्यक्रम आपला नोंदणीचा आहे, त्यानंतर अन्नप्राशन दिन, सुपोषण दिन, स्कूल म्हणजे प्रवेश कार्यक्रम आणि जन आरोग्य, अशा प्रकारे हे कार्यक्रम आहेत। तर अशा प्रकारे आपण त्याला क्लिक करून घ्यायचं आहे की आपण कुठला कार्यक्रम घेतला आहे। त्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे। सबमिट म्हटल्यानंतर आपला कार्यक्रम हा यशस्वीरित्या इथं सेव्ह होणार आहे। सेव्ह झाल्यानंतर हे बघा, आपल्यासमोर अशा प्रकारे त्या कार्यक्रमाचं इथं आपल्याला लिस्ट येणार आहे की तुम्ही कुठला कार्यक्रम कोणत्या तारखेला घेतलेला आहे। त्यानंतर आहे VHNDचं। तर VHNDमध्ये जात असताना आपल्याला इथं बॅक व्हायचं आहे। बॅक झाल्यानंतर VHSND म्हणजे आपलं लसीकरण। तर इथं आपलं लसीकरण जोडलेलं आहे। जर तुम्हाला जोडायचं असेल तर इथं तुम्हाला प्लस या आयकॉनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं VHND भरलं जाईल। त्याच्यात आपल्याला त्या VHNDची तारीख आणि त्या लसीकरणाला एकूण उपस्थिती किती होती ते आपल्याला सर्व लाभार्थी गरोदर करून इथं एकूण इथं संख्या टाकून घ्यायची आहे। जर आपण तशी माहिती भरली तर आपलं इथं लिस्ट ओपन होणार आहे। तर हा आहे पहिला बदल। आता दुसरा बदल जाणून घेण्यासाठी आपल्याला होम पेजला जावं लागेल। होम पेजला गेल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे जे शेवटचे 3 चिन्ह दिसत असेल तर हे आपलं जे चिन्ह आहे ते आपल्याला नवीनच दिसत असेल तर इथं आहे बेनिफिशरी वॅक्सिनेशन म्हणजे जे लाभार्थ्याचे लसीकरण आहे। तर ह्या अपडेटमध्ये हे अत्यंत सुंदर आणि खूपच महत्त्वाचं असं अपडेट आहे। तर ह्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपले लाभार्थ्याची लिस्ट ओपन होणार आहे। तर सर्वप्रथम गरोदर, त्यानंतर 0 ते 6 महिने, 6 ते 3, 3 ते 6 आणि आपल्या किशोरी, अशा प्रकारे आपले पूर्ण बेनिफिशरी आपले लाभार्थी इथं आपल्याला लिस्ट दिसणार आहे। त्यानंतर जर आपण गरोदर माता ह्यांना क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर हे बघा, अशा प्रकारे ड्यू लिस्ट म्हणजे आपले जे पात्र लाभार्थी असतात, आपण जी
यादी काढत असतो की या महिन्याला कोणते लाभार्थी आपले लसीकरणासाठी पात्र आहेत. तर आपल्याला इथं ड्यू लिस्टमध्ये त्यांची यादी ही दिसणार आहे. त्याच्यानंतर हे दुसरं बघा कंप्लीट, म्हणजे हे पूर्ण झालेले जे लाभार्थी आहेत त्याची लिस्ट आपल्याला ड्यू लिस्टमध्ये येणार आहे. आणि जे आपले लाभार्थी राहिलेले लाभार्थी आहे लसीकरणासाठी तर ते आपल्याला ह्या तिसऱ्या कॉलममध्ये दिसणार आहे. तर आपल्याला ड्यू लिस्टमध्ये कुठलेही लाभार्थी नाही, म्हणजे आपले या महिन्याचं लसीकरणासाठी एकही पात्र लाभार्थी नाही. आणि दुसरं आहे कंप्लीट. तर कंप्लीटमध्ये बघण्यासाठी जर आपण अशा प्रकारे क्लिक केलं तर त्यानंतर हे बघा त्या लाभार्थ्यांची, म्हणजे आपण गरोदर मातांना क्लिक केलं होतं तर त्या गरोदर मातेला आपण लसीकरण दिलेले आहे. तर इथं बघा टी बूस्टर इथं बघा पहिला डोस. तर आपण त्या लाभार्थ्यांना जर लसीकरण पूर्ण झालं आहे तर आपल्याला असं हिरवं चिन्ह दाखवणार आणि कंप्लीट असं इथं आपलं दाखवणार. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे, म्हणजे आपण ड्यू लिस्ट देखील इथून चेक करू शकतो. यादी देखील आपली इथं आपल्याला तयार मिळणार आहे की या महिन्यात कोणते लाभार्थी आपले लसीकरणासाठी आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना आपण लसीकरण पूर्ण केले. आणि आता राहिलेले लाभार्थी जर बघायचे असेल तर आपण तिसऱ्याला क्लिक केलं तर आपले जे लाभार्थी बाकी आहे त्या लाभार्थ्यांची लिस्ट इथं ओपन होणार आहे. तर बघा इथं आपले लाभार्थी त्यांचे लसीकरण जे बाकी आहे त्यांची लिस्ट इथं आपल्याला दाखवत आहे. तर ह्याला जर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपली एक लिस्ट ओपन होणार आहे. तर लिस्ट ओपन झाल्यानंतर त्या लाभार्थीचे नाव, ते कोणत्या अंगणवाडी क्षेत्रात नोंदणी झालेली आहे, त्याच्यानंतर तिचं वय, तिच्यानंतर जन्मदिनांक आणि इथं आपलं त्या लाभार्थीची लिंग इथं आपलं पूर्ण इथं हे बघा ओपन झालेलं आहे. त्यानंतर हे बघा टीटीचा जो पहिला डोस होता तो केव्हा देयक होता, त्यानंतर दुसरा डोस किंवा बूस्टर. तर अशा प्रकारे आपलं इथं लसीकरण आपल्याला दाखवणार आहे. त्यानंतर आपल्याला ते लाभार्थी म्हणजे ती माता आपल्या कुठल्या लसीकरणासाठी पात्र आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता हे लाभार्थी बूस्टरसाठी पात्र आहे तर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जर ते लाभार्थ्याचे लसीकरण झाले असेल तर आपल्याला इथं तारीख टाकून आपल्याला सबमिट करायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे लसीकरण नोंदवून हे आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. तर जर आपण लसीकरण जर दिलं असेल तर ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ती तारीख टाकून घ्यायची. तारीख टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे त्या लाभार्थ्यांना आपण जे टी बूस्टर आपण दिलेला आहे तो तिचा झालेला आहे असा याचा अर्थ होतो. तर हे अत्यंत सुंदर असा बदल या नवीन अपडेटमध्ये आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला लाभार्थी बघायचे असेल तर बघा 0 ते 6 महिन्याचे लाभार्थी आपल्याला क्लिक करून घ्यायचे. क्लिक केल्यानंतर हे बघा आपले जे या महिन्याचे जे पात्र लाभार्थी ते आपल्याला इथं लिस्ट आलेली आहे. त्यानंतर कंप्लीट आणि त्यानंतर राहिलेले. तर आपले ड्यू लिस्टमध्ये एक लाभार्थ्यांना आपल्याला पेंटा द्यायचे बाकी आहे तर इथं दाखवत आहे. त्यानंतर कंप्लीटमध्ये कुठल्याही लाभार्थ्यांचं लसीकरण झालेलं नाही आणि हे जे लाभार्थी राहिलेले आहेत ज्यांचे लसीकरण राहिले आहे ते आपल्याला इथं दाखवत आहे की कुठल्या प्रकारचं लसीकरण त्या लाभार्थ्याचे बाकी आहे, आपण टाकलेलं नाही. अशा प्रकारे लिस्ट ओपन होणार आहे. जर त्याला आपण क्लिक केलं तर हे बघा अशा प्रकारे आपली लिस्ट ओपन होणार आहे. तर कुठलं लसीकरण कोणत्या तारखेला देणे अपेक्षित आहे ते आपल्याला इथं थोडक्यात दाखवत आहे. तर त्या लसीकरणासमोर जर आपण क्लिक केलं, जर समजून घ्या आपल्याला पेंटा सेकंड म्हणजे पेंटा दुसरा जर द्यायचा असेल तर आपल्याला त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते लसीकरण जर आपण दिले असेल तर त्याला आपण क्लिक करायचं आहे, तारीख टाकायची आणि सबमिट करायचे. म्हणजे हे अत्यंत सुंदर आणि सोप्या पद्धतीचं ही जे नवीन अपडेटमध्ये नवीन बदल करण्यात आलेला आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा असा दुसरा बदल आहे. तर आता तिसरा बदल जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यापूर्वी हे बघा आपले सर्व लाभार्थी इथं अशा प्रकारे चेक करून घ्यायचे की आपले कुठल्या लाभार्थ्यांचे कुठले लसीकरण हे अपूर्ण आहे. तर इथं किशोरवयीन मुलींना देखील ॲड करण्यात आलेलं आहे. तर इथं जे लसीकरण बाकी आहेत किशोरवयीन मुलींसाठी ते देखील इथं देण्यात आलेलं आहे. तर त्याला क्लिक केल्यानंतर इथं
टी म्हणजे जे जंतू संसर्ग टाळण्यासाठी जो लस दिली जाते, तर ती किशोरवयीन मुलींची बाकी आहे असे ह्याचा अर्थ होतो. तर याला क्लिक केल्यानंतर जर ती लस आपण त्या लाभार्थ्यांना दिली असेल तर आपल्याला इथं क्लिक करून ते तारीख टाकून घ्यायची आहे आणि आपण सबमिट म्हणायचे. त्यानंतर आपलं तिसरं जो अपडेट आहे तो म्हणजे BMI. आपल्याला गरोदर मातेची BMI हे बघायचे. त्यासाठी आपल्याला बेनिफिशरीमध्ये जायचे. बेनिफिशरीमध्ये गेल्यानंतर आपल्याला गरोदर मातेची लिस्ट ही ओपन करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे हे गरोदर मातेची लिस्ट ही ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर आपण जेव्हा 3 बिंदू क्लिक केले, ठीक आहे. 3 बिंदू क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा अशा प्रकारे BMIचं चिन्ह दिसणार आहे. ते सध्या लॉक आहे, परंतु BMI भरताना आपल्याला इथं क्लिक करायचे. त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा बदल आपण जाणून घेण्यासाठी हे बघा आपल्याला बेनिफिशरी ओपन करून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला त्या मातेची NC डिटेल्स याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे. ह्याचा अर्थ असा होतो की जे लाभार्थी आहे, आपली जी माता आहे, त्याचे आपल्याला माहिती भरायची आहे. तर जे ह्या साईडला दिलेलं आहे बघा, ANC फर्स्ट, ANC सेकंड म्हणजे पहिली तपासणी, दुसरी तपासणी, तिसरी तपासणी आणि चौथी तपासणी. तर ही तपासणीची अपेक्षित तारीख देखील आपल्याला इथं दिलेली आहे. तर ह्या मातेची तपासणी या तारखेला करणे आवश्यक आहे. तर ह्या मातेच्या समोर हे जे बघा ॲड म्हटलेलं आहे डिटेल्स, तर त्याला आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ही आपली मातेची लिस्ट ओपन होणार आहे. तर पूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची. तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला उंची भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथं वजन भरायचं आहे. वजन नंतर इथं आपल्याला SB भरायची आहे. त्यानंतर इथं आपलं त्या मातेला पूर्ण जी तपासणी झाली त्याची दिनांक भरून आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे. तर आपण सर्व ही माहिती प्रत्यक्षात भरणार आहोत. तर त्या मातेची उंची आपल्याला इथं भरून घ्यायची. उंची भरून घेतल्यानंतर त्या लाभार्थ्याची आपल्याला इथं त्या दिवसाचे म्हणजे जी पहिली तपासणी होती त्या तपासणीचं इथं आपल्याला वजन हे टाकून घ्यायचे. ठीक आहे. वजन टाकल्यानंतर त्या महिन्याची आपल्याला SB टाकून घ्यायची. SB टाकून घेतल्यानंतर त्या दिवसाचे आपल्याला इथं दिनांक टाकून घ्यायचे. तर दिनांक टाकत असताना अशा प्रकारे कॅलेंडर आपल्याला हे ओपन करून घ्यायचे. तर हे बघा ह्या लाभार्थ्याची पहिली तपासणी ही 7 तारखेला झाली आहे, 7/12/23. तर आपल्याला इथं सबमिट म्हणायचे. सबमिट म्हटल्यानंतर आपल्याला गो बॅक म्हणायचं. गो बॅक म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे त्या लाभार्थीची जी पहिली तपासणी होती त्याच्यामध्ये तिचं उंची, वजन, HB आणि त्याची तारीख ही आपल्याला इथं पूर्ण माहिती दिसत आहे. जर त्या लाभार्थीची आपल्याला दुसरी तपासणी जर भरायची असेल तर आपल्याला पुन्हा दुसऱ्या तपासणीला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या लाभार्थीची आपल्याला उंची भरायची आहे. उंची भरल्यानंतर त्या लाभार्थ्यांचे आपल्याला वजन टाकून घ्यायचे. वजन टाकल्यानंतर आपलं त्याची SB टाकून घ्यायची. SB टाकल्यानंतर पुन्हा त्या दिवसाची आपल्याला तारीख टाकून घ्यायची. तर आपल्याला कॅलेंडरला क्लिक करायचं आहे आणि तो महिना शोधायचा आहे. तर मार्च महिन्याची 9 तारीख. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिटेल भरून घ्यायचे आहे आणि सबमिट म्हणायचे. तर आपल्याला हे 2 तपासणी झाल्यानंतर गो बॅक म्हणायचे. तर आपल्याला हे लक्षात आलं असेल की आपण त्या लाभार्थ्याची पहिली तपासणी ही भरून घेतली आहे, दुसरी तपासणी भरून घेतली आहे. जर आपल्याला तिसरी तपासणी भरायची असेल तर आपल्याला इथं जर ॲड आलं असेल तर लगेच आपण त्या लाभार्थ्यांना पुन्हा आपण तिसरी तपासणी ही भरून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे लसीकरणाचं अत्यंत महत्त्वाचे असं 4ही जे अपडेट आलेले आहेत ते आपण सर्व अपडेट आपण इथं जाणून घेतलेले आहे. जर तुम्हाला पुन्हा जर अडचण आली या नवीन अपडेटबद्दल किंवा लसीकरणाबद्दल तर तुम्ही कमेंट करायचं आहे. आणि आपण जो लसीकरण आहे त्याच्यामध्ये जे आपले लाभार्थी आहेत 6 महिने ते 3 वर्ष त्याच्यातले जे लसीकरण महत्त्वाचं असतं, त्याविषयी आपण थोडक्यात सर्व माहिती घेऊ की आपले जे लाभार्थी असतात त्याला कुठले लस ही कशी देत असतात आणि कोणत्या ठिकाणी किती मात्रात देत असतात. तर त्याविषयी आपण नक्कीच एक छोटा व्हिडिओ करू. तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर कराल जेणेकरून त्या देखील आपलं पोषण ट्रॅकर हे नेहमी अद्ययावत ठेवतील. आणि दुसरं म्हणजे ज्या सेविकांना आणि मदतनीसला प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे त्या सगळ्यांसाठी अभिनंदन. आणि जे राहिले आहेत त्यांनी 1 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत आपले जे पोषण ट्रॅकरने नेमून दिलेले आहे ते सर्व काम पूर्ण करायचे आहे आणि प्रोत्साहन राशी ही प्राप्त करून घ्यायची आहे अशी आशा करते. धन्यवाद.